आता खुरासणीची चटणी करायला ही खुरासणी म्हणजे तीळ हे, आणि आपण लसूण घेतले दोन हे गड्ड्या निवडल्या, आणि ही मिरची आहे, लाल मिरची घेतले, आणि मग हे आपण जरासं हे आता छान भाजून घेऊया आणि मग हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ. भाजून घ्यायचे छान असे, मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे, म्हणजे चटणी स्वाद छान लागतो चटणीचा. ही खुरासणीची चटणी, मग त्याचा वास छान येतो. असं जरा भाजला गेली ना तर टमटम टमटम उडते अशी, है ना. मिक्सरला लसूण टाकूया, ही खुरासणी टाकूया, चाळून घेतली परत ना मस्त, खुरासणी टाकली आणि नंतर आपण मिरची पावडर टाकू. आता हे दळून घेऊया, असं थोडंसं हे करत असे दळून घेतली. मस्त लागते, बघितलं कसं मस्त वास येतोय ना. हो, असं सुंदर, आणि खलबत्त्यात टेकले ना तर अजूनच सुंदर बरं का. हे पोषक पण असते ना, कॅल्शियम मिळतं याने, हाडं मजबूत होतात, परत हे पौष्टिक असतं ना, तर तोंडाला चव पण. ही लाल मिरची दळली ना ती, मग तोंडाला चव येते, शिवाय आपल्याला कॅल्शियम मिळतं, हाडं मजबूत होतात आपली. बघ किती सुंदर वास येतोय, बघ छान वास येतो है ना. हे बघ, आता आपण जरासं हे टाकूया, मीठ टाकूया, म्हणजे मग थोडीशी अजून छान होईल. आणि ही बरणीत भरून ठेवून द्यायची, जेव्हा काही खायचं आहे तेव्हा खायचं, कशाबरोबर तोंडी लावून. अशी मस्त ही आपली खुरासणीची चटणी. आता आपण शेंगदाण्याची चटणी करू. तर शेंगदाणे, वाटीभर शेंगदाणे घेतले, ह्या मिरच्या घेतल्या, लाल मिरचीत करू, आणि हे लसूण, एक पाकळी घेतलं लसूण, है ना. आता हे शेंगदाणे भाजून घेते, है ना. हे बघ, हे लसूण टाकले, लसूण शेंगदाणे टाकते, हे बघ, हे शेंगदाणे टाकले मिक्सरमध्ये, आणि ही मिरची पावडर, आणि आता मीठ टाकते, हे बघ, है ना. आणि आता हे वाटायला घेते, बरोबर तयार, मस्त मस्त. ही आहे शेंगदाण्याची चटणी, ही आहे खुरासणीची चटणी. खूप सुंदर लागते, आणि दोन्ही टेस्टी, तोंडी लावायला म्हणून आज भाकरी आणि बेसनचा बेत होता, तर मग आज ही खुरासणीची चटणी, त्याला कारल्याची चटणी पण म्हणतात, आणि ही शेंगदाण्याची चटणी. तर दोन्ही प्रोटीनयुक्त आणि शरीराला पण चांगली, आणि कमी प्रमाणात तिखट वगैरे टाकायचं आणि बनवायची. तर ढेंटडेंग, आज ही चटणी तयार आहे. हो, आवडल्यास शेअर करा, आणि तुम्ही करून बघा, छान होते, मस्त होते. आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, प्लीज लाईक करा, लाईक तो बनता है ना बॉस. आज आहे बाजरीची भाकरी आणि चटणी. या त्या दिवशी ज्वारीच्या केलेल्या ना, आज बाजरीची भाकरी. अरे संसार संसार सातव्या चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. मस्त टम्म फुगली काय भाकरी. आणि आज आपण खुरासणीची चटणी करूया. ओके, खुरासणीची चटणी, शेंगदाण्याची चटणी, असं करूया. ओके नाही. हो, छान लागलं. मजे अंबे, खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा.
ही चावी तुझ्या भवानीच्या चरणी प्रार्थना. चांगली फुगली. आज असं झणझणीत जेवण. या जेवायला मस्त भाकरी, बेसन बनवलंय, झुणका बनवलाय आणि कुठली भाजी, शेंगदाण्याची चटणी आणि खुरासणीची चटणी आणि बेसन आणि भाकरी बाजरीची.